नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या पिरियडमध्ये आपण दुसऱ्या महायुद्धाच्या वाटचालीच्या संदर्भामध्ये जाणून घेणार आहोत. बघा, 1 सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीनं पोलंडवरती आक्रमण केलं आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. अगदी थोडक्या कालावधीमध्ये जर्मनी आणि रशियाने पोलंडवरती आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आहे. पोलंड जिंकल्यानंतर जर्मनीनं 9 एप्रिल 1940 रोजी डेन्मार्क व नॉर्वेवरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. त्यानंतर 10 एप्रिल 1940 रोजी हॉलंड आणि बेल्जियमला शरण यायला जर्मनीनं भाग पाडलेला आहे. तर अशा पद्धतीनं 9 आणि 10 एप्रिल 1940 रोजी डेन्मार्क, नॉर्वे, हॉलंड, बेल्जियम ही जी उत्तर युरोपमधली छोटी छोटी राष्ट्र होती, ही राष्ट्र जर्मनीने जिंकून घेतलेली आहे. यानंतर डंकरची यशस्वी माघार. आता बघा, माघार आणि तेही यशस्वी, म्हणजे माघार घेतलं तर त्याला आपण पराजय म्हणतो. मग या ठिकाणी डंकरची यशस्वी माघार असं म्हटलेलं आहे. ते यशस्वी माघार नेमकं केव्हा म्हणायचं हे आपण प्रथमतः समजून घेऊया. बघा, शत्रू ज्यावेळेस आपल्यापेक्षा वरचढ असतो त्यांच्याशी युद्ध जिंकणं हे शक्य नसतं, त्यावेळेस माघार घेणं यामध्ये शहाणपणा असतो आणि त्या दृष्टीनं डंकरची यशस्वी माघार असा शब्दप्रयोग या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आता हे डंकर हे ठिकाण नेमकं कुठं आहे, तर हे ठिकाण बेल्जियम आणि फ्रान्सच्या बॉर्डरवरती आहे. फ्रान्सच्या हद्दीतलं ते ठिकाण आहे. ते एक बंदर होतं. आता बघा, पोलंड जिंकल्यानंतर फ्रान्सच्या पूर्वेकडे ज्यावेळेस जर्मन सैन्याने अटॅक केलेला आहे, त्यावेळेस त्यांना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवून आलेली आहे, ती म्हणजे की पूर्वेला फ्रान्सची संरक्षण फळी अत्यंत मजबूत आहे, कारण त्या ठिकाणी मॅजिनोची भक्कम अशा स्वरूपाची तटबंदी होते. जसं चीनची भिंत आहे तसं या ठिकाणी पूर्वेला ही मॅजिनोची तटबंदी आहे आणि त्यामुळं या भागातून फ्रान्समध्ये शिरकाव करणं अशक्य आहे हे जर्मनीच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळं या कालावधीमध्ये जर्मनीनं उत्तरेतील हे म्हणजे युरोपच्या उत्तरेकडील लहान लहान राष्ट्रावरती, त्यामध्ये डेन्मार्क, नॉर्वे, हॉलंड, बेल्जियम याच्यावरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. बघा, जर्मनीनं ज्यावेळेस बेल्जियमवरती आक्रमण केलेलं होतं त्यावेळेस बेल्जियमच्या मदतीसाठी इंग्लंडनं आपलं 2.5 लाखाचं सैन्य पाठवलेलं होतं. जर्मनीनं हॉलंड आणि बेल्जियम जिंकून घेतल्यामुळं ब्रिटिशांचं हे सैन्य कोंडीमध्ये सापडलेलं आहे आणि त्यामुळं बेल्जियम मधून हे सैन्य फ्रान्सच्या हद्दीमध्ये असणारे बेल्जियम आणि फ्रान्सच्या बॉर्डरवरती असणाऱ्या डंकर्क या बंदरामध्ये
ते आणण्यात आलेलं आहे आणि तेथून अवघ्या 4 दिवसामध्ये ते सैन्य सही सलामत इंग्लंडला पाठवून देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे याला डंकरची यशस्वी माघार असं म्हटलं जातं. आता बघा, यानंतरचा मुद्दा म्हणजे फ्रान्सचा पाडाव. बघा, बेल्जियमवरती आक्रमण केल्यानंतर आणि उत्तर युरोपमधली ही लहान लहान राष्ट्र जिंकल्यानंतर जर्मनीनं फ्रान्सवरती आक्रमण केलेलं आहे. 14 जून 1940 रोजी पॅरिस जिंकून घेतलेला आहे आणि 17 जून 1940 रोजी फ्रान्सनं शरणागती पत्करलेली आहे. तर अशा पद्धतीनं सुरुवातीच्या या कालखंडामध्ये म्हणजे जवळपास 1941 पर्यंत जवळपास सर्व आघाडींवरती जर्मन आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांना हे विजय मिळू लागलेले होते. आता बघा, यानंतर इंग्लंडवरती आक्रमण. फ्रान्सचा पाडाव केल्यानंतर जर्मनीनं इंग्लंडवरती अटॅक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु इंग्लंडची नाविक शक्ती ही अतिशय भक्कम असल्यामुळं जर्मनीनं हवाई मार्गाने जवळपास 4 महिने सातत्याने इंग्लंडवरती बॉम्बफेक केलेली आहे. इंग्लंडचे लष्करी तळ, नाविक दल, औद्योगिक केंद्र एवढंच नाही तर नागरी वस्त्यांवरती सुद्धा सातत्यानं 4 महिने जर्मनीनं बॉम्ब वर्षाव करण्याचं काम केलेलं आहे. परंतु इंग्लंड काही शरण यायला तयार नव्हतं. याच वेळेस इंग्लंडचे पंतप्रधान चेंबरलिन यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांच्या जागी विन्स्टन चर्चिल यांनी सत्तासूत्र हाती घेतलेली आहेत. शेवटचा ब्रिटिश नागरिक असेपर्यंत आम्ही जर्मनीशी लढा देऊ अशा स्वरूपाचा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे. इंग्लंड काही शरण येत नाही हे जर्मन फौजेच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यावेळेस जर्मनीनं रशियावरती अटॅक करण्याचा एक अतिशय अकल्पित अशा स्वरूपाचा प्लॅन आखलेला होता. आता बघा, जर्मनी आणि रशिया यांच्यामध्ये 23 ऑगस्ट 1939 रोजी अनाक्रमणाचा करार झालेला होता. रशियाचे जे प्रमुख होते स्टॅलिन आणि हिटलर यांच्यामध्ये 23 ऑगस्ट 1939 रोजी 10 वर्षासाठी अनाक्रमणाचा करार झालेला होता. हा अनाक्रमणाचा करार म्हणजे आम्ही तुमच्यावरती आक्रमण करणार नाही आणि तुम्ही आमच्यावरती आक्रमण करणार नाही अशा स्वरूपाचा हा करार होता. परंतु तरीही हिटलरने रशियावरती आक्रमण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि 22 जून 1941 रोजी जर्मनीनं रशियावरती आक्रमण केलेलं आहे. रशियाने सुद्धा तेवढ्याच तीव्रतेने जर्मनीच्या विरोधामध्ये प्रतिकार केलेला आहे. बघा, सुरुवातीच्या कालखंडामध्ये रशियन फौजा ह्या सातत्यानं पराभूत होऊ लागलेल्या आहेत आणि जर्मन सैन्यांचा विजय हा होऊ लागलेला आहे. नाझी सैन्य स्टॅलिन ग्रँड पर्यंत आगेकूच करण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे आणि त्या दिशेने नाझी फौज ही रशियावरती आक्रमण करण्यासाठी पुढे जाऊ लागलेली आहे. पण नोव्हेंबर 1943 मध्ये युद्धाचं पारडं हे जर्मनीकडून रशियाकडे फिरलेलं आहे. कारण याच कालखंडामध्ये रशियामध्ये हिवाळा सुरू झालेला होता. कडाक्याची थंडी त्या ठिकाणी पडलेली होती आणि याच कालखंडामध्ये म्हणजे नोव्हेंबर 1943 मध्ये
स्टॅलिनग्रॅड या ठिकाणी जवळपास 3 लाख जर्मन सैनिक रशियाच्या कोंडीमध्ये सापडलेला आहे. आणि 1944च्या अखेरपर्यंत रशियन फौजांनी जर्मन फौजांना रशियाच्या बाहेर हाकलून देण्यामध्ये यश त्यांना मिळालेलं आहे. मार्शल जॉर्जी झुकावच्या नेतृत्वाखाली रशियन फौजेला विजय हा मिळालेला आहे. दोस्त राष्ट्राचं सैन्य बर्लिनला जाऊन धडकलेलं आहे आणि 30 एप्रिल 1945 रोजी भूमिगत होऊन हिटलरने आत्महत्या केलेली आहे. तर अशा पद्धतीनं हिटलरची आत्महत्या झाल्यानंतर विजयाचं पारडं हे फिरलेलं आहे, ते दोस्त राष्ट्रांकडे गेलेलं आहे. बघा, सुरुवात म्हणजे 1941च्या अखेरपर्यंत जवळपास सर्व आघाडींवरती जर्मन सैन्याचा आणि त्यांच्या मित्र राष्ट्राचा विजय होऊ लागलेला होता. पण नंतर मात्र परिस्थिती बदलली. बघा, जर्मनीचा पाडाव होण्याच्या अगोदरच इटलीच्या मुसोलिनीचा पाडाव त्या ठिकाणी झालेला होता. आफ्रिकेमध्ये सुद्धा जर्मन सैन्याने शरणागती ही पत्करलेली होती. तर अशा पद्धतीनं जर्मनीचा पाडाव झालेला आहे. त्यानंतर अमेरिकेचा युद्ध प्रवेश. बघा, अमेरिका हे राष्ट्र तटस्थ होतं दुसऱ्या महायुद्धामध्ये, परंतु 7 डिसेंबर 1941 रोजी जपानने पॅसिफिक समुद्रातील अमेरिकेच्या पर्ल हार्बर या नाविक तळावरती हल्ला केलेला आहे आणि त्यामुळं अमेरिकेच्या नाविक दलाचं प्रचंड अशा स्वरूपाचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं अमेरिकेनं जपान आणि त्याची जी मित्र राष्ट्र आहेत त्याच्या विरोधामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. बघा, जर्मनीचा पाडाव झालेला असला तरी जपान हे एकाएकी लढा देत होतं. बघा, जपानने फिलिपाईन्स, म्यानमार, त्यानंतर मलाया, सिंगापूर हे देश जिंकून घेतलेली आहेत. एवढंच नाही तर भारताच्या आसाम, आरकान आणि इम्फालच्या प्रदेशापर्यंत जपानी सैनिकांनी ही धडक मारलेली आहे. आणि या जपानी सैन्याच्या विरोधामध्ये इंग्लंडनं सुद्धा तेवढाच तीव्र अशा स्वरूपाचा प्रतिकार केलेला आहे. जर्मनी, इटली यांनी शरणागती पत्करलेली असली तरी जपान हे एकाएकी लढा देत होतं. ते शरण यायला तयार नव्हतं आणि त्यामुळं अमेरिकेनं जपानवरती अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. 6 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या हिरोशिमा या शहरावरती अमेरिकेनं अणुबॉम्ब, नंतर 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकी या जपानच्या दुसऱ्या शहरावरती अमेरिकेनं दुसरा अणुबॉम्ब टाकलेला आहे. आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी जपान हे शरण आलेलं आहे आणि जपानच्या शरणागतीबरोबर दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती ही झालेली आहे. तर या पद्धतीनं दुसऱ्या महायुद्धाची ही वाटचाल होती. हा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. इथं थांबूया. तुम्ही शॉर्ट स्क्रीन या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकी या जपानच्या दुसऱ्या शहरावरती अमेरिकेनं दुसरा अणुबॉम्ब टाकलेला आहे आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी
जपान हे शरण आलेलं आहे आणि जपानच्या शरणागतीबरोबर दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती ही झालेली आहे. तर या पद्धतीनं दुसऱ्या महायुद्धाची ही वाटचाल होती.